महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कापडे विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन व शालेय स्वच्छता दिन साजरा। विद्यार्थ्यांनी स्वच्छतेच्या सोयी अंगीकारा। लोकशाहीसाठी 100% मतदानाचा प्रचार आणि प्रसार करा। दीप्ती गाठ। पोलादपूर तालुक्यामध्ये माध्यमिक विद्यालय कापडे या विद्यालयामध्ये शालेय स्तर स्वच्छता व राष्ट्रीय मतदार दिन जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। शासनाच्या आदेशानुसार देशात आणि राज्यात मतदानाचा घटणारा टक्का लक्षात घेऊन शासनाने मतदान जनजागृती कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्याचे धोरण अवलंबून जास्तीत जास्त मतदान कसे होईल याकरता प्रयत्न सुरू केले आहेत। याच अनुषंगाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पोलादपूर तालुक्यातही शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यामार्फत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले जात आहेत। याच अनुषंगाने पोलादपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दीप्ती गाठ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वच्छतेविषयी चांगल्या सवयींचा अंगीकार करा आणि लोकशाहीसाठी मतदार जनजागृती करताना 100% मतदान होण्यासाठी प्रचार आणि प्रसार करा असे आवाहन केले। स्वच्छतेबरोबरच स्पर्धा परीक्षा ही याबाबत गटविकास अधिकारी दीप्ती गाठ यांनी पोषक मार्गदर्शन केले। या मतदार दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी एक पथनाट्य सादर केले, तसेच स्वरचित गीतगायन सादर करून गावागावांमध्ये प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा याकरता जनजागृती करत राष्ट्रीय मतदान दिनाचे महत्त्व सांगून मतदारांना मतदान करण्यासाठी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला। तालुक्यात जास्तीत जास्त टक्के मतदान होण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षक व विद्यार्थ्यांनी शासनाच्या आदेशानुसार या उपक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांमार्फत जनजागृती करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबत हात धुणे याबाबतचा प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले। तसेच सदर परिसरामध्ये स्वच्छतेचे स्लोगन लावून प्रचार व प्रसार करण्यात आला आणि स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात आले। स्वच्छतेच्या परिपत्रकाप्रमाणे विद्यालयामध्ये जास्तीत जास्त कार्यक्रम घेतले जातील असे उद्गार शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता पवार यांनी या उपक्रमाअंतर्गत व्यक्त केले। यावेळी गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंके, केंद्रप्रमुख सोपान चांदे, विनोद आवरादे, शिवशंकर काळे आदी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, सहतृप्ती भोईर, पोलादपूर। नमस्कार मंडळी, आम्ही श्री वर्धानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कापडे बुद्रुक तुम्हा सर्वांसमोर पथनाट्य सादर करीत आहोत। मतदान जनजागृती, मतदान जनजागृती। जागर मतदानाचा तुमच्या आमच्या हिताचा, जागर मतदानाचा तुमच्या आमच्या हिताचा। जायचं 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 करायला जायचं, जायचं 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 करायला जायचं, जायचं जायचं करायला जायचं। निवडणूक आली तुमच्या दारी, निवडणूक आली तुमच्या दारी, निवडणूक आली तुमच्या दारी, निवडणूक आली तुमच्या दारी। 5 वर्षाची आहे उभारी, 5 वर्षाची आहे उभारी, निवडणूक आली तुमच्या दारी, 5 वर्षाची आहे उभारी, 5 वर्षाची आहे उभारी। चला भाऊ मतदार बनायला हो, चला नाही मतदान करायला, चला भाऊ मतदार बनायला हो, चला नाही मतदान करायला। मतदार बनवून नाव नोंदवा, लोकशाहीची शान वाढवा, लोकशाहीची शान वाढवा। मतदार बनवून नाव नोंदवा, लोकशाहीची शान वाढवा, लोकशाहीची शान वाढवा। आपली सगळं 18 वर्षाची झाली, तिचं लगीन करायलाच पाहिजे। हो हो, आपली सगळं 18 वर्ष झाली तर लग्न करायलाच पाहिजे ना गं। अरे थांबा 18 वर्ष झाली म्हणून काय झालं? इथं लग्न करायचं नाही, तर एक जबाबदार नागरिक म्हणून मतदान करायचं। पण मतदान करून काय फायदा, काय मिळत आहे आपल्याला? मतदान करणं आपला हक्क आहे, लोकशाही दिली आपला अधिकार आहे, तो आपला बजावलाच पाहिजे। मतदानाचं वय हे आलं, मतदानाचं वय हे आलं, लोकशाहीने हातात धरलंय दिलं, लोकशाहीने हातात धरलंय दिलं। मतदानाचं वय हे आलं, मतदानाचं वय हे आलं, लोकशाहीने हातात धरलंय दिलं।
नाही, सर्व मतदार मतदान करत नाही, त्यामुळे मतदाराचा टक्का कमी आहे. ज्या मतदारांना मतदाराचे महत्त्व समजले आहे तेच मतदान करतात. प्रत्येक मतदार मतदान करत नाही, मला याच्यावर विश्वास नाही. अहो ताई, कसा बसलेली विश्वास? चला आपली गावात एक चक्कर मारून येऊ. कोण आहे? नमस्कार मावशी, उद्या मतदान आहे, तुम्ही येणार ना मतदान करायला? नाही, उद्या तर सुट्टी आहे, आम्ही फिरायला जाणार आहोत. नमस्कार दादा, उद्या मतदान आहे, तुम्ही येणार ना मतदान करायला? नाही, आम्ही उद्या सर्व मित्र बाहेरची पार्टी आहे, आम्ही तिकडे जाणार आहोत विचार करायला. आम्हाला नाही जमणार मतदान करायला. बघितलं मंडळी, सर्वच मतदार मतदान करत नाही, त्याचमुळे आपल्या देशाच्या मतदानाची टक्केवारी खूपच कमी झाली आहे. आपल्या देशाची मतदानाची टक्केवारी खूपच कमी झाली आहे. एक जागृत नागरिक म्हणून आपण सर्वांनी मतदान हे केलेच पाहिजे. आपल्या मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. आपल्या देशाची लोकशाही अधिक बळकट बनवलीच पाहिजे. तोच देश होईल महान, या देशात 100% मतदान. तोच देश होईल महान. या देशात 100% मतदान. मतदाराचा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. मतदाराचा जागा हो. लोकशाहीचा धागा हो. जागरूक मतदान, लोकशाहीचा आधार. जागरूक मतदान, लोकशाहीचा आधार. सोडा सर्व काम, चला करू मतदान. सोडा सर्व काम, चला करू मतदान.